नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि एका मित्राने प्रश्न विचारला की बहुजन ओबीसी समाज हा हिंदुत्वाकडे का गेला आहे. तर मी विचार केला आणि याचा विचार म्हणजे खूप केलेला आहे मी आधीसुद्धा. आणि आपल्याला माहीत आहे सामाजिकदृष्ट्या या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की एखादा समाज एखाद्या विचारसरणीकडे का वळलेला असतो. तर मी पूर्वी देखील याच्यावर एका व्याख्यानामध्ये बोललो होतो की विवेकवाद जो असतो याच्या दृष्टीने लोकांचे 4-5 प्रकार असतात. 5 प्रकार असतात असं धरा. पहिला जो असतो की जे लोक संपूर्ण अविवेकी असतात, म्हणजे महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये अविद्या मध्ये असतात हे लोक. एका अविद्येने हे एवढे सारे अनर्थ केले. तर तसे अविद्येमध्ये असतात, त्यांना काही गंध नसतो, त्यामुळे ते स्वतः शूद्र असून ओबीसी असून सुद्धा ते ब्राह्मणवादी विचारसरणी, जिला हिंदुत्ववाद असं गोंडस नाव दिलं जातं, हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण राष्ट्र ज्याच्यामध्ये वर्णव्यवस्था असेल आणि यांचं स्थान सगळ्यात खाली असेल वर्णामध्ये, याचं ते समर्थन करतात. याच्यासाठी अगदी लोकांशी भांडतात, मारपीट करतात, दंगा फसाद करतात. असे अविद्येमध्ये असलेला एक ग्रुप असतो. दुसरा जो ग्रुप असतो तो याच्या पूर्ण विरोधात असतो. त्याला कळून गेलेलं असतं की हे सगळे नौटंकी आहे आणि याच्यामध्ये आपलं काहीच भलं होणार नाही आहे, आणि तो जागृत झालेला असतो, वाचन केलेलं असतं, त्याचं प्रबोधन झालेलं असतं. प्रबोधित किंवा प्रबुद्ध झालेला असा विवेकवादी असा दुसरा गट असतो. आणि याच्यामध्ये अजून 3 गट असतात. म्हणजे एका बाजूला अविद्या असलेला अंधभक्त आणि दुसऱ्या बाजूला प्रबुद्ध झालेला, आणि मध्ये 3 गट असतात. तर या 3 मधला एक जो गट आहे की जो कन्फ्युज्ड असतो, त्याच्या मनात शंका असते की हे जे सांगतात ह्या अंधश्रद्धा, ही वर्णव्यवस्था, हे पुराण वेद शास्त्र वगैरे वगैरे, तर याच्यात तर काही फारसं काही असं सत्य दिसत नाही बा. हे 21वे शतक आहे, हे असं कसं असेल. परंतु तो तेवढा प्रबोधित पण झालेला नसतो, म्हणजे त्याला कॉन्फिडन्स नसतो. सो तो म्हणतो की नाही, मी जातपात मानत नाही. मात्र जेव्हा मतदान करायची वेळ येतो तेव्हा तो फक्त जातीचाच विचार करतो. तो म्हणतो की मी कर्मकांड वगैरे तर काही मानत नाही, कुठल्या गोष्टींना मानत नाही, खुळचट कल्पना. परंतु लग्न करायचं असेल तेव्हा तो सगळ्या विधी त्या ब्राह्मणाच्या हातून करतो, सगळं पूर्ण सोपस्कार करतो. घरात काही मृत्यू झालं तर ते सगळं पूर्ण ते कर्मकांड जे असतात त्याच्याशी संबंधित आत्मा परमात्म्याशी ते सगळं करतो. असा हा कन्फ्युज्ड वर्ग, आणि याचा खूप मोठा प्रपोर्शन समाजामध्ये असतं, विशेषतः बहुजनांमध्ये, ओबीसी वगैरे या समाजामध्ये असतो. म्हणजे अंध असलेले आणि कन्फ्यूज असलेले असे 2 खूप मोठ्या प्रमाणावर असतात. तिसरा जो गट असतो त्याला कळलेलं असतं की हे जे आहे हे सगळं थोतांड आहे आणि हे याच्यात काय अर्थ नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये हिंमत नसते. म्हणजे याच्या विरोधात जायची किंवा त्याच्यातून बाहेर पडायची हिंमत नसते. म्हणजे तो उगाच आपलं समाजाबरोबर, समाज काय म्हणेल, मी याच्यातून बाहेर पडलो तर लोक काय म्हणतील, मला दोष देतील, मला समाजाबाहेर टाकतील, मला धर्माबाहेर टाकतील, मग त्याच्यापेक्षा हे केलेलं बरं बा. म्हणजे त्याला पटत नाही सत्यनारायण घालायचा, तरी तो सत्यनारायण घालून करतो. आमचा एक मित्र एरंडोलला अधिकारी होता चांगला, आणि मग आम्हाला असं वाटलं होतं की चांगला समतावादी फुलेशाह आंबेडकरी विचारसरणीचा आहे. एक दिवस त्याने घरभरणी केली, घरी गेलो त्याच्यात तिथे सत्यनारायण घातलेला होता. आणि मी त्याला विचारतो, अरे हे काय करतोय बाबा तू? तर तो म्हणे, नाही ते गाववाले येतात आणि गाववाल्यांना ते नाही दिसलं तर मग त्यांना वेगळाच अर्थ होईल, मग त्यांना खुश ठेवायसाठी केलं. म्हणजे असं घाबरून समाजाच्या दबावाखाली हिंमत नसल्यामुळे, हिंमत न करू शकल्यामुळे तो बाहेर येत नाही. त्याचा हा तिसरा प्रकार. चौथा प्रकार असतो, यांना सगळं समजतं की काय मनुवाद आहे, समतावाद काय आहे, प्रबोधन काय आहे, आणि हे सगळं त्यांना कळतं, विवेकवाद काय आहे सगळं कळतं. परंतु जर आपण त्या मार्गावर चाललो विवेकवादाच्या, तर हा समाज आपल्या पाठीशी येणार नाही. आणि जे विवेकवाद म्हणजे जे हिंदुत्ववादी, ब्राह्मणवादी, हे संस्कृती, धर्म, राष्ट्रवाद यांना मानणारे जे समाज आहेत ते पण आपल्याला जुळणार नाहीत. म्हणून तो सगळं जाणून बुजून सुद्धा याच्या मार्गावर चालतो. याच्यात राजकारणी असतात, त्यांना सगळं माहीत असतं. हे ओबीसी समाजातले जे सगळे राजकारणी आहेत, मग ते कोणत्याही समाजाचे असोत, ते माळी असोत, धनगर असोत किंवा वंजारी असोत किंवा इतर कुठले जे काय राजकारणी, त्यांना सगळ्यांना समजतं की ब्राह्मणवाद काय आहे
RSS काय करतं, BJP काय करतं, काँग्रेस काय करतं, आंबेडकराईत जे मतदार आहेत ते काय करतात, OBC मराठा पॉलिटिक्स काय आहे, त्यांना सगळं माहीत असतं. परंतु ते याच्या कशाच्याच विरोधात जाहीर भूमिका घेत नाहीत. घेतली तरी ती अशी म्हणजे अगदी मिळमिळीत घेतात. कारण यांना योग्य वेळेला या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी करून घ्यायचा असतो. म्हणून ते गरजेप्रमाणे याचा उपयोग आणि दुरुपयोग करतात. लक्षात घ्या, हे राजकारणी असतात 4थ्या नंबरचे. आणि 5वा जो असतो हा पूर्ण जागृत विवेकवादी वर्ग असतो, की जो समजून घेतो आणि तो म्हणतो की मला या मार्गावर चालायचं नाही. मला खरा शिव फुले शाहू आंबेडकरी जो मार्ग आहे, संविधानिक मार्ग आहे, विवेकवादी मार्ग आहे नरेंद्र दाभोळकरांचा, महात्मा फुलेंनी जे सांगितलं आहे ते मला अनुसरायचं आहे आणि मी त्याच्यावर चालणार, कोणी माझ्यासोबत येवो अथवा नको येवो. म्हणजे ते म्हणतात की मी लोकांचं जे मत आहे बहुमत त्याच्यासोबत नाही गेलो तर मला जे योग्य वाटलं त्याच्यासोबत चाललो आणि मी त्याच्यावरच चालणार, असे विवेकवादी लोक असतात. असे 5 गट असतात. तर होतं काय की हा जो बहुजन समाज, जो OBC समाज आहे म्हणजे शूद्र समाज, याच्यामध्ये सगळे आहेत, यादवांपासून मराठा, जाट, पटेल सगळे याच्यामध्ये येतात. तर यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे हे तेवढे प्रबोधित झाले नाहीत पिढ्यानपिढ्या. आणि पिढीचा जो पगडा असतो, म्हणजे आपले आईवडील काय विचार करत होते, तर आपले आजोबा आजी काय विचार करत होते, तर हा सगळा आपल्यावर येत असतो. म्हणजे माझी आई जे लहानपणी कर्मकांड करायची ते त्याचा माझ्यावर प्रभाव असतो. त्यामुळे मी किती हिंमत करेल, मी कसा विचार करेल, हे माझ्यावर असतं. आता मी फॉरेनला आलो तर माझे मुलं इथे कसे राहतात, त्या आजूबाजूला काय बघतात, तर ते कम्प्लीट त्यांचा वेगळा बदल होऊन जातो. तर हे आपल्या घरात वंश परंपरागत आलेल्या प्रथा, मान्यता, आपण कशाला महत्त्व देतो, कुठल्या गोष्टींना महत्त्व देत नाही, हे सगळं आपल्यावर मॅटर करतं. तर या बहुजन समाजांमध्ये तर तुम्ही बघा, एखाद्या बंजारा तांड्यावर जा, वंजारी लोकांच्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये जा, माळी लोकांमध्ये जा, कुणबी असतील, मराठी असतील, यांच्याकडे तुम्ही खेड्यांमध्ये जा, तर हा एक परंपरागत पगडा असतो. त्यांची हिंमत कमी असते, कॉन्टॅक्ट्स नसतात, सपोर्ट सिस्टम नसते. त्यामुळे ते चाकोरीच्या बाहेर जाऊन फार त्यांना कोणी सांगत नाही. सांगितलं तर उलटंच सांगतात. बैठका, सत्संग आणि हे जे कोणी येतात हिंदुत्ववादी व्हॉट्सअप ग्रुप, RSSचे, BJPचे लोक हे जास्त बोलणारे असतात. आणि प्रबोधन करणारे विवेकवादी जे असतात ते जास्त बोलणारे नसतात, ते जास्त विरोध पण नाही करत. ते म्हणतात कशाला यांच्या नादी लागायचं. आणि जे तुटपुंजे व्हॉट्सअप विद्यापीठवाले असतात ते मोठ्याने बोलतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव या लोकांमध्ये पडतो आणि इतर कुठले रिसोर्सेस फारसे नसल्यामुळे हे लोक मग त्याला बळी पडतात आणि ते त्याच्यातच राहण्यात धन्यता मानतात. आणि एक असतं की रिसोर्सेस नसले, आपलं काही फारसं काही जगातलं काही संपर्क नसला तर आपण स्वतःचा जात, स्वतःचा धर्म, स्वतःचा संप्रदाय, संस्कृती याच्यात जास्त धन्यता मानतो. तर याच्यात बहुतेक हा जो बहुजन समाज असतो हा याच्यामध्ये गुरफटलेला असतो. मग तो जय ज्योती म्हणतो, परंतु या ज्योतीने ब्राह्मणवाद, मनुवाद याला कशा प्रकारे विरोध केलेला आहे हे ते वाचत नाहीत. तो जय ज्योती म्हणतो पण तो अँटी मुस्लिम असतो. म्हणजे प्रत्येक जण असतो असं मी म्हणत नाही. त्यांना हे दिसत नाही की आपल्या महात्मा फुलेंनी हे हिंदू मुस्लिम एकतेसाठी काय प्रयत्न केलेले आहेत, काय लिहून ठेवलेलं आहे, हे ते वाचत नाही. ही अविद्या त्याला जबाबदार असते. तर हे असे 5 प्रकारचे लोक आहेत. यातला मोठा वर्ग जो असतो हा अविद्येमध्ये असतो, कन्फ्युज्ड असतो किंवा हिंमत न करणारा असतो. आणि ज्यांना हिंमत असते, ज्यांना सगळं समजतं, ते त्याचा राजकीय वापर करणाऱ्यांमधले असतात. आणि अत्यंत विवेकवादी, स्पष्टपणे वागणारे, बोलणारे, चालणारे हे खूप कमी असतात. त्याच्यामुळे हे मोठ्या संख्येने लोक हे हिंदुत्ववाद वगैरे, धर्म, जात, संस्कृती, प्रथा, राष्ट्रवाद याला बळी पडतात आणि विवेकवादापासून दूर राहतात. तर आय होप की त्या ज्या मित्राने मला प्रश्न विचारला होता की हे लोक काय इकडे वळतात, म्हणजे स्वतः शूद्र असून पण ते ब्राह्मण राष्ट्र, हिंदू राष्ट्राच्या साठी धडपड करतात, हिंदुत्वासाठी धडपड करतात, की ज्याच्यामध्ये त्यांचं स्थान सगळ्यात खाली आहे. असण्याचं कारण या व्हिडिओच्या स्पष्टीकरणातून तुम्हाला मिळालं असेल अशी मी आशा करतो. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि मी कमेंट वाचण्याचा प्रयत्न करतो. जय हिंद मित्रमैत्रिणींनो.